मंडळी, आगामी निवडणुकांच्या घडामोडींना आता चांगलाच वेग आलेला दिसतोय। शिवसेना शिंदे गटाच्या पाठोपाठ भाजपच्या पाठोपाठ आता अजितदादा गटाने देखील आपली पहिली उमेदवारीची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि या यादीमध्ये खूप मोठमोठी नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत। मंडळी, काही वर्षांपूर्वी म्हणण्यापेक्षा काही दिवसांपूर्वीच अजितदादा गटाने माहितीत सहभाग घेतला। शरद पवार गटापासून फारकत घेऊन अजितदादा यांनी काही आमदार आपल्या सोबत घेतले आणि बंड केलं आणि सत्तेत ते सहभागी झाले आणि आता त्यानंतरची त्यांची ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आपल्याला पाहायला मिळते आहे आणि या निवडणुकीतली पहिली यादी आता जाहीर होताना आपल्याला दिसते। आता या पहिल्या यादीमधून अजितदादा गटाने किंवा अजित पवारांनी आपले 38 उमेदवारांची या ठिकाणी ही यादी आहे ती जाहीर केलेली आहे। नेमके कोणकोणते हे 38 उमेदवार आहेत सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। म्हणजे काही दिवसापूर्वीच अजितदादा हे महायुतीत सामील झाले आणि त्यांना उपमुख्यमंत्री पद देखील मिळालं आणि त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना काही मंत्रीपद देखील मिळाली। पण लोकसभेला मात्र जागा वाटपात फारशा जागा या अजितदादा गटाच्या वाट्याला आल्या नाहीत आणि त्यांचा स्ट्राईक रेट ही तितकासा चांगला राहिलेला नाही। फक्त केवळ एका जागेवरच विजय मिळवता आलेला आहे आणि त्यानंतर आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादा गटाने चांगलं बार्गेनिंग केलेलं होतं आणि त्या दृष्टीनं आता अजितदादा गटाची पहिली यादी ही समोर आलेली आहे। आता एक एक करून आपण बघूयात की नेमके कोणकोणत्या उमेदवारांना या ठिकाणी अजितदादा गटाने या ठिकाणी संधी दिलेली आहे। तर बघा, सगळ्यात पहिले उमेदवार आहेत अर्थातच दस्तरखुद्द अजित पवार। बारामतीमधून पुन्हा एकदा अजित पवार हे स्वतः निवडणूक लढवणार आहेत। बऱ्याच चर्चा झाल्या पार्थ पवार जय पवार लढतील, पण नाही, अजित पवारांना पुन्हा एकदा या ठिकाणी अजित पवारांनी स्वतः निर्णय घेतलेला आहे आणि अजित पवार स्वतः या ठिकाणी बारामती विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत। पुढचे नेते आहेत छगन भुजबळ। येवल्यातून छगन भुजबळांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित होतं। मराठा विरुद्ध ओबीसी या वादामध्ये छगन भुजबळ चांगले चर्चेत आले होते आणि त्यानंतर त्यांना आता आगामी निवडणुकीसाठी संधी मिळालेली आहे। यानंतर आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील यांना संधी मिळालेली आहे। कागलमध्ये आता हसन मुश्रीफ यांना संधी मिळणार आहे। कागलमध्ये आपण बघितलं की जवळपास हसन मुश्रीफ यांना ही जागा जवळपास कन्फर्म होती, पण म्हणूनच समरजित सिंह घाडगे यांना बंड करावं लागलं, त्यांना पक्षांतर करावं लागलं आणि शरद पवार गटामध्ये समरजित सिंह घाडगे यांनी प्रवेश घेतला। हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाडगे यांच्यामध्ये कागलमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। त्यानंतर पुढची जागा आहे ती म्हणजे परळीची। परळीमधून धनंजय मुंडे यांना संधी मिळालेली आहे। राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले धनंजय मुंडे यांना परळी विधानसभेमधून पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे। आता परळी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून कोणाला संधी मिळणार हे आपल्याला आगामी काळात समजेलच। त्यानंतर पुढची जागा आहे दिंडोरी। नरहरी झिरवाळ यांना ही जागा जवळपास कन्फर्म होती आणि त्यांना तिकीट मिळालेलं आहे। त्यानंतर गडचिरोलीमधील अहेरी विधानसभा मतदारसंघामधून धर्मराव बाबा आत्राम यांना संधी मिळालेली आहे। त्यानंतर श्रीवर्धनमधून सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना संधी मिळालेली, जवळपास त्यांना तिकीट कन्फर्म होतं। त्यानंतर अमळनेरमधून अनिल भाईदास पाटील यांना संधी मिळालेली आहे। उदगीरमधून संजय बनसोडे पुन्हा एकदा त्यांना अजितदादा गटाकडून संधी मिळालेली आहे। जेव्हा शरद पवार गटापासून अजितदादांनी फारकत घेतली तेव्हा संजय बनसोडे यांनी अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच संदर्भातलं त्यांचं बक्षीस त्यांना मिळालं आणि त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आहे। अर्जुनी मोरगावमधून राजकुमार बडोले यांना संधी मिळालेली आहे। माजलगावमधून बऱ्याच चर्चा होता की प्रकाशदादा सोळंके यांना उमेदवारी नको होती, त्यांच्या मुलासाठी ते प्रयत्न करत होते, असं काही गोष्टी कानावर येत होत्या, पण अखेर अजितदादांनी प्रकाशदादा सोळंके यांनाच तिकीट जाहीर केलेलं आहे। वाईमधून मकरंदाबा पाटील, ज्यावेळेस अजितदादा गटांनी शरद पवार गटापासून फारकत घेतली तेव्हा मकरंद पाटील यांची भूमिका ही संभ्रम होती, काहीशी संभ्रमावस्थेत होते, पण नितीन काका पाटलांना राज्यसभेला तिकीट मिळालं। राज्यसभेवरती नितीन काका पाटील निवडून आले आणि त्यानंतर मकरंद आबा यांचं अजितदादा गटातून तिकीट हे जवळपास निश्चित झालं
आणि त्यांच्या विरोधात कदाचित मदनदादा भोसले किंवा नितीन सावंत यांना शरद पवार गटाकडून संधी मिळू शकते. आता आगामी काळात काय घडामोडी घडतात ते आपल्याला पाहायचं आहे. यानंतर सिन्नरमधून माणिकराव कोकाटे यांना संधी मिळालेली आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामधून दिलीप मोहिते पाटील यांना संधी मिळालेली आहे. अहमदनगर शहरमधून संग्रामदादा जगताप यांना संधी मिळालेली आहे. त्याचबरोबर बऱ्यापैकी चर्चेत असलेल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून दत्तात्रेय भरणे यांना संधी मिळालेली आहे. दत्तात्रेय भरणे यांना जवळपास कन्फर्मच तिकीट होतं. तिथून हर्षवर्धन पाटील, भाजपचे जे हर्षवर्धन पाटील आहेत, त्यांनी त्या जागेवरती दावा केलेला होता, पण शेवटी दत्तात्रेय भरणे यांना तिकीट मिळालं. हर्षवर्धन दादा पाटील हे तुतारी हाती घेणार असं निश्चित झालं होतं आणि त्यांनी आता तुतारी हाती घेतलेली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमधून इंदापूरमध्ये कोणाला संधी मिळते हे पाहावं लागणार आहे. इंदापूरमधील काही स्थानिक कार्यकर्ते होते, ते हर्षवर्धन पाटील यांचं काम करणार नाही असं म्हणणार होते, अशी चर्चा होती. पण आता महाविकास आघाडीकडून नेमकी कोणाला संधी मिळते आपल्याला पाहावं लागेल. यानंतर पुढचा मतदारसंघ आहे अहमदपूरमधून बाबासाहेब पाटील यांना तिकीट कन्फर्म होतं, त्यांना तिकीट मिळालेलं आहे. शहापूरमधून दौलत दरोडा यांना तिकीट मिळालेलं आहे. पिंपरीमधून देखील अण्णा बनसोडे यांना तिकीट मिळालेलं आहे. कळवणचे विद्यमान आमदार नितीन पवार यांना सुद्धा तिकीट मिळालेलं आहे. कोपरगावमधून आशुतोष काळे यांना तिकीट मिळालेलं आहे. किरण लहामटे यांचं देखील तिकीट कन्फर्म होतं अकोले मतदारसंघामधून. त्यानंतर वसमतचे विद्यमान आमदार चंद्रकांत नवघरे यांना देखील तिकीट कन्फर्म झालेलं आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघामधून देखील शेखर निकम यांनी जेव्हा शरद पवार गटापासून अजितदादांनी फारकत घेतली तेव्हा शेखर निकम यांनी अजितदादांसोबत जायचं ठरवलं आणि त्याची बक्षिसी त्यांना मिळालेली आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघामधून शेखर निकम यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. मावळमधून सुनील अण्णा शेळके यांना तिकीट मिळालेलं आहे. जुन्नरमधून अतुल बेनके यांना तिकीट मिळालेलं आहे. अतुल बेनके यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतलेली होती, त्यामुळं चर्चांना चांगलंच उधाण आलेलं होतं. अतुल बेनके शरद पवार गटामध्ये प्रवेश घेतायत की काय अशी चर्चा सगळीकडे होती, पण शेवटी अखेर अजितदादा गटामधून जुन्नरमधून अतुल बेनके यांना संधी मिळालेली आहे. यानंतर मोहोळमधून यशवंत माने यांना संधी मिळालेली आहे. हडपसरमधून चेतन तुपे हेच आता अजितदादा गटाचे उमेदवार असतील हे निश्चित झालेलं आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघातून सरोज अहिरे यांना संधी मिळालेली आहे. चंदगडमधून राजेश पाटील हे सगळे जवळपास विद्यमान आमदार आहेत. त्यांनाच अजितदादा गटाने सेफ गेम खेळण्याच्या दृष्टीनं त्यांनाच या ठिकाणी संधी दिलेली आहे. नुकतेच आता काँग्रेसमधून अजितदादा गटामध्ये आलेले हिरामण खोसकर यांना देखील इगतपुरीमधून अजितदादा गटाने तिकीट जाहीर केलेलं आहे. तुमसरमधून राजेंद्र कारेमोरे यांना तिकीट कन्फर्म झालेलं आहे. पुसदमधून देखील इंद्रनील नाईक यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब होता, त्यांना देखील पुसद विधानसभा मतदारसंघामधून तिकीट मिळालेलं आहे. काँग्रेसमधून अजितदादा गटामध्ये आलेले आणखी एक उमेदवार ज्या सुलभा खोडके आहेत त्यांना अमरावती शहरमधून अजितदादा गटाकडून तिकीट मिळालेलं आहे. त्यानंतर नवापूरमधून भरत गावित यांना मिळालेलं आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघातून निर्मला विटेकर ज्या की राजेश विटेकर यांच्या मातोश्री आहेत त्यांना तिकीट मिळालेलं आहे. आणि शेवटचा अखेरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंब्रा कळवा, जिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत आणि त्या मतदारसंघामधून मुस्लिम मतांची एकूण गोळाबेरीज, मुस्लिम मतांचं समीकरण लक्षात घेता अजितदादा गटाने नजीब मुल्ला यांना मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघामधून संधी दिलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने जवळपास 38 उमेदवारांना अजितदादांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संधी दिलेली आहे आणि काही सरप्राइझिंग या ठिकाणी उमेदवाऱ्या या जाहीर झालेल्या आहेत, ज्यामध्ये राजकुमार बडोले यांनी कालच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश घेतला, त्यांना लगेचच आज उमेदवारी मिळालेली आहे. त्याचबरोबर राजेश विटेकर यांच्या आई निर्मला विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता प्रकाश सोळंके आपल्या उमेदवारीसाठी मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही होते, पण पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्याच नावाची घोषणा केलेली आहे. काँग्रेसमधून आलेले हिरामण खोसकर आणि सुलभा खोडके यांना अजितदादा गटाने पुन्हा एकदा संधी दिलेली आहे आणि कळवा मुंब्रामध्ये मुस्लिम चेहरा म्हणून नजीब मुल्ला यांना संधी देण्यात आलेली आहे. तर बघा, असे 38 उमेदवार आहेत जे आज अजितदादांनी जाहीर केलेले आहेत. तुम्हाला नेमकं आता काय वाटतंय, यामधले कोणकोणते उमेदवार विजय होऊ शकतात? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विषय भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.